नमस्कार. लाभदायी वास्तू वास्तुतज्ञ पंडित श्री वसव पलंगे यांच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महत्त्वाची सूचना: आपल्या घराचा प्लॅन पंडितांकडून ऑनलाईन तुमच्या घरातूनच तपासून घेऊन त्यातील दोष समजून विना तोडफोड व इतर उपायांनी वास्तू दोषमुक्त करा. नमस्कार, मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे. आषाढ महिना सुरू झालेला आहे. आषाढ महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेलं प्रत्यक्ष विठ्ठल आणि पंढरीची वारी या दोन गोष्टीला खूप महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढाचं सुद्धा तितकंच महत्व आहे. आषाढ महिना हा आपल्या हिंदू पंचांगणाप्रमाणे आणि सौर दिनदर्शिकेप्रमाणे चौथा महिना. जुलैच्या सुमारास सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो आणि आषाढाला सुरुवात होत असते. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीच्या आसपास उत्तराषाढा किंवा पूर्वाषाढ्याचं नक्षत्र असतं आणि या नक्षत्रावरूनच या महिन्याला आषाढ असं नाव पडलेलं आहे. आषाढ महिन्यात सुद्धा आपण वेगवेगळे सण उत्सव साजरे करतो. याच्यामध्ये आषाढाच्या पहिल्याच दिवशी कवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. नंतर ज्योतिषार्य श्री टेंबे स्वामींची जयंती सुद्धा आपण साजरी करत असतो. त्याच्यानंतर आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी, त्याच्यानंतर बेंदूर, त्याच्यानंतर गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा आणि महिन्याच्या शेवटी आपण दीप अमावस्या साजरी करत असतो. म्हणजे हा आषाढ महिना असं म्हणायला हरकत नाही की या आषाढ महिन्यापासूनच आपले सण सुरू होत असतात. आषाढ महिन्याचं महत्व असं आहे की या आषाढ महिन्यापासून चातुर्मासाला सुद्धा प्रारंभ होत असतो. आषाढ महिन्यातील वेगवेगळ्या तिथी आपण पाहिलेल्याच आहेत. आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची तिथी म्हणजे एकादशी. आषाढ शुद्ध प्रतिपदेपासून 11वा दिवस म्हणजे एकादशी तिथी. आषाढ महिन्यातील येणाऱ्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हणतो. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान विष्णू म्हणजे सृष्टीचा कर्ता भगवान विष्णू हे आषाढी एकादशीला क्षीरसागरामध्ये निद्रा अवस्थेत जातात आणि म्हणून या तिथीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. एकादशी व्रत हे आपण नेहमी द्वादशी संपण्याच्या अगोदर हा उपास सोडणं गरजेचं असतं. एकादशीला आपण पहाटे उठून देवाची पूजा करणं, देवाला अभिषेक करणं, पांडुरंगाची पूजा करून अभिषेक करून त्याला तुळशी वाहणं गरजेचं आहे. आता तुळशी वाहण्याचं कारण म्हणजे विठ्ठल हे विष्णूचं रूप आहे आणि तुळशी ही श्री लक्ष्मीचं प्रतीक आहे. म्हणून विठ्ठलाला आपण तुळशी अर्पण करायचे आहे. पिवळ्या रंगाचं फूल सुद्धा आपण देवाला व्हायचं आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र देवाला आपण विठ्ठलाला आपण अर्पण करायचं आहे. या दिवशी फल आहार म्हणजे काय तर फलांचा आहार, ज्याला आपण आता फराळ म्हणतो. आणि उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास, म्हणजे फल आहार घेऊन देवाच्या सानिध्यात राहणं, याला आपण उपवास असं म्हणतो. आणि एकादशी दिवशी आपण जास्तीत जास्त फल आहार घ्यायचा आहे, दूध घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकादशी तिथी किंवा एकादशी आपण साजरी करायची आहे. द्वादशीला आपण देवाला नैवेद्य करायचं आहे. आयुर्वेदामध्ये एकादशी व्रताला खूप महत्व आहे, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा. कारण 15 दिवसातून एकदा आपण ही एकादशीचा उपवास करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला एक दिवस हा आपल्या शरीराला पचनक्रिया, आपल्या शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी, आपल्या शरीरामधील इम्युनिटी वाढवण्यासाठीचा जो वेळ मिळतो त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते. पचनक्रिया आपली पचनक्रिया कार्यरत होण्यासाठी तो जो वेळ आपल्याला मिळत असतो त्याच्यामुळे पुढील दिवसात आपली ही पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी मदत होत असते. आणि एकादशी अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा एकादशी तितकीच महत्वाची आहे. या दिवसामध्ये एकादशी दिवशी आपण देवाच्या जास्तीत जास्त सानिध्यात राहत असतो. देवाचं नामस्मरण करणं, पूजा करणं, कीर्तन करणं, आरती करणं, उपवास करणं या गोष्टीमुळे सुद्धा आपल्या अध्यात्मामध्ये वाढ होत असते. आणि म्हणूनच आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा, आहाराच्या दृष्टीने सुद्धा, आरोग्याच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने एकादशी हा उपवास अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी आपण जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणा हा मंत्र जाप करायचा आहे. त्याचबरोबर विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे. शक्य असल्यास आपल्याला विठ्ठलाचं कीर्तन ऐकायचं आहे, भजन करायचं आहे. त्याचबरोबर विठ्ठलाची आरती करून आपण या दिवशीचं हे व्रत करायचं आहे. अशा हा आषाढी एकादशीचं व्रत करून आपण आपल्या परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे. आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
वास्तुशास्त्र विषयावर 200 व्हिडिओज प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लाभदायी वास्तू या चॅनलवरती प्रसारित होत आहेत. जर आपल्याला वास्तुशास्त्राविषयी काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यांनी पंडितांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात आधी आपल्याला व्हिडिओ मिळेल. तसेच हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक व मित्रमैत्रिणींना शेअर करा. उद्या भेटूयात नवीन प्रश्न, नवीन उत्तर, नवीन व्हिडिओ सोबत.